श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. येत्या 13 जानेवारीला भोगी व 14 जानेवारीला संक्रांत आहे व या दिवशी एकादशी पण आहे. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा संक्रांत म्हटली जाते. मकर संक्रांत हा सण पहिला सण आहे. संक्रांत, किंक्रांत, भोगी हे 3 दिवस आपल्याला मोठ्या थाटामाटात हे तिन्ही सण साजरे करायचे आहेत. तर संक्रांतीचा एक दिवस भोगी हा उपभोगाचा दिवस असतो. या दिवशी भोगीपासून सणापासून आपण केलेले पुण्य जे आहे तर ते अनेक पटीने मिळते. आपल्या जीवनात येणारे विघ्न, भोग, दुःख संपतात. तर धार्मिक शास्त्रामध्ये या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर देवी व देवता आपल्याला पाप नष्ट करण्यासाठी आशीर्वाद व चांगली क्षमता देत असतात. म्हणून या दिवशी जे दान करतो व पितरांना व सूर्यदेवाला तिळाचे अर्घ्य देतो तर इतर दिवसाच्या तुलनेमध्ये अधिक पटीने आपल्याला फल मिळत असते. म्हणूनच मकर संक्रांतीचे दान हे श्रेष्ठ दान म्हटले गेलेले आहेत. धार्मिक दृष्टीने हा दिवस संक्रांती देवीला व त्यांची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी देवीचे आभार मानले जाते. संक्रांती देवीने उदंड पीक यावे म्हणून शेतामध्ये त्यांनी पीक निर्माण केले होते. इंद्रदेवाने प्रार्थना केली होती. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर तो भोगी वार मंगळवार या दिवशी तुम्ही एक वेळ भोगी साजरी केली नाही तरीही चालेल, पण या दिवशी या झाडाला नक्कीच स्पर्श करून यायचा आहे. या झाडाला स्पर्श केल्यामुळे कोणतेही 2 शत्रू घरात येऊन माफी मागेल. 7 पिढ्याचे दारिद्र्य हे नष्ट होईल. दुःख, त्रास संपेल. कितीही कठीण इच्छा, त्रास कमी होईल. फक्त 24 तासात रात्रीतून नशीब हे चमकेल. जीवनातील सर्व समस्येपासून संरक्षण होईल. इडापिडा, शत्रुत्रास नाहीसा होईल. वाईट नजर, भोग संपतील. मुलाची, पतीची इतकी प्रगती होईल की कोणीही थांबवू शकणार नाही. अशी कोणती देवी शक्ती या झाडात असते ज्याला स्पर्श केल्याने 1000 पटीने फळ मिळत असते. हा उपाय जो आहे तर तो कुठे करायचा आहे, कोणत्या झाडाला स्पर्श करून यायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका, ज्यामुळे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि नवीन वर्षात येणारे जे काम आहे ते लगेचच पूर्ण होईल. म्हणून श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका. तर हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे तर हा उपाय आपल्याला भोगी या सणाच्या दिवशीही करायचा आहे आणि तुम्ही संक्रांत किंवा किंक्रांतीच्याही दिवशी करू शकता. तर सर्वात प्रथम काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर तर सूर्यास्तापासून संध्याकाळपर्यंत कधीही तुम्ही हा उपाय करू शकता. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला तर सकाळी करा, नाही तर संध्याकाळी केला तरीही चालेल. ज्या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करण्यासाठी जमत असेल तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता. तर मकर संक्रांत हा सण किंक्रांत, भोगीपासून तर रथसप्तमीपर्यंत चालत असतो. या सणामध्ये आपण हळदी कुंकू वाण देत असतो रथसप्तमीपर्यंत. तर या दिवशी हा दिवस जो आहे एकादशी जो आहे तर हा भगवान श्री हरिविष्णूला अतिशय प्रिय असणारी तिथी आहे. ही सर्वात मोठी आणि श्रेष्ठ तिथी म्हटली जाते. म्हणून या दिवशी नैवेद्य पुरणपोळीचा चुकूनही ठेवू नका. या दिवशी जे तांदूळ आहेत तर तांदूळाची खिचडी बनवू नका, कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ खाल्ले जात नाही. त्याचबरोबर हा सण अतिशय पवित्र म्हटल्यामुळे या दिवशी उपवास हा आपल्याला संपूर्ण रात्रभर दिवसभर करायचा आहे आणि सकाळी म्हणजेच आपल्याला 15 जानेवारीला हा उपवास सोडायचा आहे. चुकूनही संक्रांतीच्या दिवशी सोडू नका. एकादशीचा ज्यांना उपवास आहे तर त्यांनी हा नियम पाळायचा आहे. पण एकादशी जी व्यक्ती किंवा महिला धरत नाही तर त्यांनी फक्त संक्रांतीचाच उपवास धरायचा आहे. तर जेव्हा तुम्ही संक्रांतीचं वाण देऊन येता त्या वेळेनंतर तुम्ही घरी आल्यानंतर संध्याकाळी हा उपवास सोडू शकता. जर तुम्हाला एकादशी नसेल तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी जेव्हा ववसा हा विठ्ठल रुक्माईला देऊन येता त्या वेळेनंतर हा उपवास तुम्ही संध्याकाळी सोडू शकता. शुभ दिवस आहे. या दिवशी देवाला नैवेद्य दाखवला जातो. मिक्स भाजीचा नैवेद्य दाखवला जातो आणि भाकरी त्यावर ठेवली जाते. त्याचबरोबर ठेसा ठेवला जातो, कांद्याची पात ठेवली जाते आणि हा जो नैवेद्य आहे तर हा देवाला ठेवला जातो. तर आपण केलेले पाप म्हणजे भोग
व उपभोग म्हणजे पाप केलेले हे देवीला प्रार्थना करून कमी करणे म्हणजे उपभोगणे. म्हणून हा उपाय केल्याने वाईट त्रास, सहनशीलता, दुःख भोगण्याची गरज आपल्याला भासत नाही. तर शास्त्रामध्ये काही झाडात गणपती आणि लक्ष्मी वास करत असते. तर धर्मग्रंथात व स्वामी केंद्रामध्ये असं म्हणतात की पृथ्वीवरील झाडे व पक्षी हे निसर्गाची देणगी आहे. यात अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही गोष्टी मनुष्याला लागत असतात. तर धर्मग्रंथामध्ये व वैज्ञानिक दृष्टिकोनातून काही झाडामध्ये ब्रह्मा व विष्णूचे प्रतीक आहे. जे झाडं आहेत ते, या झाडाची पूजा केल्यास ब्रह्मांड नायकाचा लाभ आपल्याला होत असतो. जर आपण या भोगीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्यास माणूस हा लवकर दारिद्र्य जीवनातील संपत असतो आणि श्रीमंतीची वाटचाल करत असतो. जर हे झाड आपल्या अंगणात लावल्याने याची अशुभ शक्ती, अलक्ष्मी वास करत नाही, ज्यामुळे आपल्याला व आपल्या पतीला व मुलगा असेल यांच्यावर करणी बांधा, शत्रुपीडा ही लागत नाही. जर भोगीच्या दिवशी या झाडाला जर आपण स्पर्श केल्यानंतर जीवनातील सर्व त्रास, दुःख, भोग हे संपतात आणि समस्या दूर होते. तसंच एखादा त्रास देणारा व्यक्ती तुमच्या घरामध्ये येऊन तुम्हाला त्रास देत असेल तर तो त्रास हा कमी होतो. तसंच तुम्हाला कोणी दुखत असेल किंवा शत्रू हा तुम्हाला माहिती आहे, तो तुम्हाला घरामध्ये येऊन तुमच्या मुलावर काहीतरी त्रास देत असेल तर तो त्रास कमी होईल. जर एखादा व्यक्ती असेल तर तो तुम्हाला समोर येऊन चांगला बोलत असेल आणि माघारी तुमचे चुकीचे शब्द एखाद्या व्यक्तीला बोलत असेल, याचा परिणाम जो आहे तर तुमच्यावर वाईट होत असेल किंवा तुम्हाला त्रास होत असेल किंवा घरात येऊन विवाद घालत असेल, यामुळे तुमच्या मुलाचे पैसे खर्च होत असेल किंवा नुकसानही होत असेल, तर असा कोणताही शत्रू त्रास, नकारात्मकता, बाहेरची दृष्ट आहे तर ती कमी होईल. त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये हा प्रभावी उपाय म्हटला जातो. जर भरपूर दिवस दुःख किंवा एखादी जागा तुम्हाला घ्यायचा प्रयत्न तुम्ही करत असाल, जर भरपूर दिवसापासून तुम्ही जागा घेण्याचा प्रयत्न करत असाल, ती जागा घेणे पूर्ण होत नसेल, शक्य होत नसेल, तर ती इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत असते. आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्याकरिता आपण प्रयत्न करत असतो. प्रयत्न केल्यानंतर ती इच्छा ही अधुरी राहते. पण आपण भोगीच्या दिवशी जर या झाडाला जर स्पर्श केला, पूजा जर केली, तर इच्छा लवकरच पूर्ण होते. सर्व मनातील इच्छा ह्या लवकर पूर्ण होतील. त्याचबरोबर घरातील कर्ज हे लवकर कमी होईल, पैसा घरामध्ये येईल, घरात लक्ष्मी वास करेल, घरातील इडापिडा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतील. तर आपल्याला भोगीच्या दिवशी सर्वात प्रथम लवकर उठायचं आहे. या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ किंवा हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि सर्व अंगाला या दिवशी तिळाचं उटणं जे आहे तर ते लावायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून तुम्ही उटणं तयार करून सर्व अंगाला लावायचं आहे आणि या पद्धतीने स्नान आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने स्नान केल्याने वर्षभर आपल्याला कोणताही त्रास आहे तर तो बांधत नाही. त्यानंतर आपलं देवघर स्वच्छ करायचं आहे. घरामध्ये आपल्याला गंगाजल, गोमूत्र शिंपडायचं आहे. देवाची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर भगवान श्री हरी विष्णूचा अभिषेक करायचा आहे. अभिषेक करत असताना त्या पाण्यामध्ये काळे तीळ आवर्जून टाकायचे आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, शुद्ध पिण्याचं पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि एका तांब्याच्या कलशामध्ये हळदी, कुंकू, काळे तीळ टाकायचे आहे, गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे, थोडीशी साखर टाकायची आहे. सूर्यदेवाला हे अर्घ्य द्यायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी टाकू नका, कारण तुळशीचा या दिवशी भगवान श्री हरी विष्णूसाठी उपास केलेला असतो. एकादशीचा उपास असतो. तुळशी माता ही जी आहे तर ही भगवान श्री हरी विष्णूची आवडती प्रिय अशी तुळस आहे. या दिवशी आपल्याला कच्चं गाईचं दूध आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि हे कच्चं गाईचं दूध, हळद अर्पण करत असताना 11 वेळा हा श्री हरी विष्णूचा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे. या दिवशी तुळशी माताला जर आपण कच्चं दूध अर्पण केलं तर आपल्या जीवनातील जे भोग आहे तर ते कमी होतात. सूर्यदेवाला जर आपण या दिवशी जल अर्पण केलं तर आरोग्य चांगलं राहते आणि जीवनात एक चांगलं काम करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते. सूर्यदेवाचा आशीर्वाद हा संपूर्ण कुटुंबावर आपल्या राहत असतो. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील राहू आणि केतू या दोन राहू केतूचा त्रास असेल तर तो कमी होतो.
म्हणून या दिवशी सकाळी उठल्यानंतर हा उपाय करायचा आहे. हा उपाय सकाळीच आपल्याला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही करू शकता. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक ताट तयार करायचं आहे. या ताटामध्ये शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे. एक शुद्ध पिण्याचं पाणी कलशामध्ये भरून घ्यायचं आहे. स्वच्छ पाण्याचं घ्यायचं आहे पिण्याचं. त्यानंतर काय करायचं आहे, या पाण्यात थोडेसे काळे तीळ, साखर, गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडंसं कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे पाणी घेऊन सर्वात प्रथम बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे. कारण पहा, भोगीच्या दिवशी बेलाच्या झाडाला जेवढं महत्त्व दिलेलं आहे तेवढं महत्त्व कोणत्याच झाडाला दिले गेलेलं नाही. कारण या दिवशी भगवान शिव शंकराची पूजा केली जाते. कारण एकादशीचा दिवस असतो, त्यामुळे पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. हे दोन्हीही झाडे अतिशय पवित्र आणि देवी शक्ती या झाडामध्ये साक्षात प्रगट झाल्यामुळे हा ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद जो आहे, तर या झाडामध्ये साक्षात ते वास करत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते पृथ्वी तलावर येत असतात. म्हणून या झाडाची पूजा अर्चना केल्याने आपल्याला संपूर्ण ब्रह्मांड नायकाचा आशीर्वाद प्राप्त होतो. जीवनात येणाऱ्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतात. घरात पैसा हा येऊ लागतो. पितृदोष नाहीसा होतो. भोगीच्या दिवशी तिळाला जास्तीत जास्त महत्त्व जे आहे तर ते दिलं गेलेलं आहे. या दिवशी जर तुम्ही या बेलाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडाला जर तुम्ही हे पाणी किंवा काळे तीळ अर्पण करत आहात शिवपिंडीवर, तर तेव्हा आपल्याला ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे. पिंपळाच्या झाडाजवळ जर तुम्ही गेला असाल आणि हा उपाय करत असाल तर श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र म्हणायचा आहे. जर तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर काळे तीळ हे जर अर्पण केले तर दारिद्र्यनाशक म्हटले गेलेले आहे. तिळाला शत्रुनाशक म्हटले गेलेले आहे. साडीसाती दूर करणारं साधन म्हटलं गेलेलं आहे. म्हणून भगवान शिवशंकर यांना हे तीळ अर्पण केल्याने सर्व शत्रुपीडा नाहीशी होते, पितृदोष नाहीसा होतो. म्हणून एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आणि थोडंसं गंगाजल आणि थोडंसं तुपाचे थेंब जे आहेत तर 2 थेंब टाकायचे आहे. शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ह्या तिन्ही वस्तू घेऊन आपल्याला बेलाच्या झाडाजवळ आणि पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. तिळाचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तिळाचा तेलाचा नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा तुम्ही या वृक्षाखाली सर्वात प्रथम लावून घ्यायचा आहे. त्यानंतर या झाडाला आपल्याला भस्म लावायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचा आहे, स्पर्श करायचा आहे, डोकं टेकवायचं आहे. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातली जी काही इच्छा आहे तर ती व्यक्त करायची आहे. दोन्ही झाडाची अशा पद्धतीने पूजा करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहेत. आणि त्यानंतर आपल्याला साखर किंवा गूळ किंवा खोबरं हा नैवेद्य ठेवायचा आहे. चुकूनही या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवू नका. त्यानंतरचं दुसरं झाड आहे लाजळूचं झाड. सर्वांनाच माहिती आहे की बरेच जणांच्या दारामध्ये कुंडीमध्ये हे झाड लावत असतात. या झाडाला जेव्हा आपण स्पर्श करत असतो, बोटानेच किंवा हाताने स्पर्श केला जातो, तर ते झाड जे आहे तर ते आपोआपच मिटत असते. कारण आपण त्या झाडाजवळ गेल्यानंतर त्या झाडाला जेव्हा स्पर्श करतो तेव्हा ते घट्ट करून स्वतःला आखडून घेतात. म्हणून याला लाजाळूचं झाड आपण म्हणत असतो. या झाडामध्ये वरून खाली मिटणारी पानं, खालून वर मिटणारी पानं असा प्रकार या झाडामध्ये दिसून येतो. या झाडामध्ये शक्ती दिसून येत असल्यामुळे या झाडामध्ये देवी जागृत करण्याचं काम हे झाड करत असते. ज्या घरात लाजळूचं झाड कुंडीमध्ये लावले जाते, कोणतेही अलक्ष्मी किंवा अशुभ शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही. वास्तुशास्त्रामध्ये लक्ष्मी व लक्ष्मीला खेचून आणण्यासाठी, धनयोग जुळून येण्यासाठी हे झाड अत्यंत प्रभावी म्हटलं गेलेलं आहे. साक्षात देवी शक्ती जागृत करण्याचं काम या झाडामध्ये असते. म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, भोगीच्या दिवशी या झाडाला नक्की स्पर्श करून यायचा आहे. तर स्पर्श करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर एक शुद्ध तिळाचा किंवा तुपाच्या तेलाचा दिवा इथे लावायचा आहे, स्पर्श करायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर या झाडाचं एक पान घरी घेऊन यायचं आहे. एका प्लेटवर स्वस्तिक काढून त्यावर हे पान ठेवायचं आहे. त्यानंतर हे जे पान आहे तर पूजा झाल्यानंतर आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. त्यामुळे घरामध्ये धन येण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होतात, अडथळे येत नाहीत आणि पैसा घरामध्ये खेचला जातो. घरातील जेवढे दारिद्र्य आहे तर ते कमी होऊन घरामध्ये श्रीमंतीचे योग जुळून येतात. म्हणूनच हे पान जे आहे ते तोडत असताना तुम्हाला प्रार्थना करायची आहे, स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे.
असा एक दिवा लावल्याने आपल्या मनातील इच्छा आकांक्षा लवकर पूर्ण होतात. हे झाड तुमच्या घरामध्ये नसेल तर तुम्हाला हे झाड कुठेही दिसत असेल, मंदिरामध्ये दिसत असेल तर तिथे तुम्ही ही पूजा जी आहे तर ती करू शकता. भोगीच्या दिवशी एकादशीला जेवढं महत्त्व दिलं जातं तेवढंच या झाडाला महत्त्व दिलं जाते. म्हणून या दिवशी तिन्ही देवांचा आशीर्वाद असणारे जे झाडं आहेत या झाडाची पूजा केल्याने सर्व दुःख संपतात आणि घरामध्ये श्रीमंतीचे योग जुळून येतात. म्हणून हा उपाय करून पहा, सर्व कामात यश मिळेल. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.